सो हाय फ्रेंड्स सगळ्यांना. व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी सकाळीच बनवणार होते पण सकाळी वेळ नाही भेटला मला, की आज ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करत होते तेव्हा माझ्या डब्यामध्ये आला टी सी महाराज. सगळ्यांनाच माहिती आहे टी सी आल्यावरती काय करतात. तर मी झोपलेली पण माझ्याकडे होतं पास, म्हणून टेन्शन नाही. पण ज्यांच्याकडे पास आणि तिकीट नसले तर त्यांची लागते वाट. सगळी मस्तपैकी फाईन मारतात. आणि मेन म्हणजे जेव्हा आपली पास संपायचा टायमिंग असतो तेव्हाच टी सी येतात बरोबर की नाही. तेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याकडे पास असतो त्या टी सी बघतसुद्धा नाही आपल्याकडे. आणि जेव्हा नसतो ना पास तेव्हा सगळे टी सी अशा आजूबाजूला दिसतात आपल्याला पास संपायच्या टायमिंगला, किंवा पास संपलेला असतो ज्या दिवशी त्या दिवशी टी सी असतातच असतात. असं कोणाकोणासोबत झालेलं आहे. तर माझ्याकडे तर पास असतं त्याच्यामुळे तो टेन्शन नाही. पण कधीतरी होऊ शकतं माझ्यासोबत, मला सगळं सांगता येत. ही गोष्ट कोणाकोणासोबत झालेली मला नक्की सांगा. टी सी आले आणि पास नाही आणि तुम्हाला माहितीसुद्धा नाही. कधी कधी असं होतं की आपण वॉलेटच विसरलो आहे किंवा आपल्याला माहिती नसते की माझ्याकडे पास माझी यादी संपलेली आहे आणि समोर टी सी आपल्याकडे पास नसतो. आपण तो मस्त ॲटिट्यूडमध्ये हा आहे माझ्याकडे आणि देतो, आणि ते आपल्याकडे पास नसते, पास संपलेली असते. अशी गंमत करून होती. पहिलं तर सगळ्यांनी तिकीट काढायला पाहिजे आणि पास पण काढायला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपण ट्रॅव्हलिंग करतो तर आपल्याला हे सगळं फॉर्मॅलिटी पूर्ण करायलाच पाहिजे. तिकीट काढूनच ट्रॅव्हलिंग करायला पाहिजे सगळ्यांनी. सो तर तुम्ही मला नक्की सांगा कोणासोबत असं इन्सिडेंट झालेलं आहे. पास नाही आहे पण तुम्हाला वाटलं की माझ्याकडे पास आहे म्हणून. नक्की सांगा मला.